तर नमस्कार मित्रांनो, हा आहे पेपर चालू होण्यापूर्वीचा माहोल आणि पेपर चालू होण्यासाठी फक्त 1 तास बाकी आहे. मी जो की पेपर चालू होण्याच्या 1 तास अगोदर अजून अभ्यासाला बसणार आहे. अजून अभ्यासाला बसलेलो नाही आहे, मी अजून सुरुवात पण केलेली नाही आहे आणि तरी पण माझ्यामध्ये इतकं कॉन्फिडन्स आहे की मी पेपर देण्यासाठी तोंड वर घेऊन आलेलो आहे. आणि मला वाटत नाही आजचा पेपर माझ्याकडून चांगला जाणार आहे, कारण पेपर आहे थोडंसं डिफिकल्ट आहे आज. पण अभ्यासाचे पुरे 12 वाजलेले आहे, कारण त्या अगोदर पहिले माझी तब्येतीची 12 वाजलेली होती. त्याच्यामुळे मी एवढं काही म्हणजे माझं मन झालं नाही कालपासून अभ्यासाचं. तरी पण काही नाही बघू, अजून 1 तास आहे माझ्याकडे. 1 तासामध्ये पास होण्यापुरतं तरी मी वाचलं तरी माझं होऊन जाऊ शकतं. पण त्या अगोदर मी जेव्हा पेपरला आलो त्यावेळेस मला एक मित्र भेटला, जुन्या शाळेतला मित्र, नवोदयचा मित्र माझा. भेटून फार चांगलं वाटलं त्याला. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आपल्या कोणी ओळखीचं आणि जुन्या शाळेतलं जर कोणी भेटलं ना तर ती थोडंसं बरं वाटतं. शाळेत असताना जरा नाही एवढं बोलणं झालं, आपलं बोलणं होत नसतं, तरी पण जरा शाळेतलं आठवण म्हणून जर एखादा कोणी व्यक्ती आपल्याला जर भेटलं, कोणी मुलगा भेटला, कोणी मित्र भेटला, मैत्रीण भेटली, कोणी असो, तर थोडंसं बरं वाटतं मनाला की म्हणजे माझ्या जुन्या शाळेतला माझा एक कोणीतरी माझ्या जवळचं मला भेटला, चांगलं वाटतं. आणि राहिला प्रश्न आता पेपराचा, तो मला जुना अभ्यास करावा लागेल आता, कारण हा टाईम नव्हता ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचा. तरी पण मी या सिच्युएशनमध्ये व्हिडिओ बनवतो आहे, कारण पहिले मला सांगावं तरी ॲटलिस्ट मी करू काय लागलो. चला, आहे माझ्याकडे अजून पण एक तास अजून माझ्याकडे 15 सेकंद बाकी आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ बनवून घेतो मी. 15 सेकंद झाल्यानंतर म्हणजे मला कंप्लीट माझ्याकडे 1 तास राहील. मग 1 तासामध्ये बघू माझा पेपर म्हणजे मी कितपत लिहू शकतो, पास होण्यापुरतं लिहितो की नाही लिहितो. तोपर्यंत व्हिडिओला जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, म्हणजे मला थोडंसं बरं वाटेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.